महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहरातील भोकरदन नाका येथे सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे। सविता शिणगारे असं मृत महिलेचं नाव आहे। पोलिसांनी सांगितल्यानुसार प्रियदर्शनी कॉलनी येथे सविता शिणगारे या सून प्रतीक्षा शिणगारे यांच्यासोबत किरायच्या घरात राहत होत्या। सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहत असल्यानं घरी सासू आणि सून दोघीच होत्या। कौटुंबिक वादातून बुधवारी पहाटे सुनेनं सासूच्या डोक्यात जोरदार वार केला। यातच सासू सविता यांचा मृत्यू झाला। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रतीक्षानं मृतदेह पोत्यात भरून घराबाहेर आणला, मात्र घर मालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला। त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली, तोपर्यंत प्रतीक्षा मृतदेह सोडून फरार झाली होती। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि इतरांनी भेट देऊन पाहणी केली। सून प्रतीक्षा यांनी सासू मृत्युमुखी पडल्याचं पाहताच मृतदेह पोत्यात भरला। मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने पोते घराच्या बाहेर काढत असताना प्रतीक्षाला घर मालकानं पाहिलं। पोते अवजड असल्यानं प्रतीक्षाला ते बाहेर नेता आलं नाही। यातच घर मालकाला संशय आल्याचं लक्षात येताच प्रतीक्षा तेथून फरार झाली। दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेतलं आहे। आरोपीच्या शोधार्थ एलसीबी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचं पथक रवाना झालंय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।